तुम्हाला माहिती का, नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाच्या नावाने उपवास का केला जातो? नागपंचमीच्या वेळेस मेहंदी का काढली जाते? किंवा भावाच्याच नावाने उपवास का केला जातो? नागालाच आपला भाऊ का मानले जाते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओतून घेऊया। जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस टाका, नसेल माहीत तर चला आपण जाणून घेऊया। तर कथा अशी सांगितली जाते की 5 युगांपूर्वी सत्तेश्वर नावाची एक कनिष्ठ देवी होती। सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता। सत्तेश्वरावर तिचा खूप जीव होता। अचानक एके दिवशी सत्तेश्वराचा मृत्यू झाला आणि तो दिवस होता नागपंचमीचा आदला दिवस। त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही। त्यामुळे स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात। भावाला चिरंतर आयुष्य आणि त्याच्या आयुष्यात आलेली प्रत्येक सुख दुःख संकट यातून तो तारला जावा, हेही उपवास करण्यामागचे एक कारण आहे। नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवाकडे हाक मारल्यास त्याच्या भावाला 75% लाभ होतो व त्याचे रक्षण होते असे मानले जाते। नागाची पूजा का केली जाते, त्यामागील शास्त्र काय आहे? सत्तेश्वरीला तिचा भाऊ हा नागरूपात दिसला, तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले। त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल किंवा स्वीकार करेल तिचे रक्षण मी करेन। त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते। आता नवीन वस्त्र आणि अलंकार का घालतात किंवा त्याच्या मागचं कारण काय आहे? तर सत्तेश्वरीचा भावासाठी शोक किंवा तिचे दुःख पाहून नागदेव तिच्यावर प्रसन्न झाला आणि तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली। तसेच निरनिराळे अलंकार म्हणजे दागिने देऊन तिला सजवले। यातून सत्तेश्वर समाधानी झाला। त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात। आता हातावर मेहंदी का काढली जाते? तर सत्तेश्वर नागराजाच्या रूपात सत्तेश्वरीच्या पुढ्यात उभा होता। तो निघून जाईल असे वाटले कोणाला? सत्तेश्वरीला। त्यामुळे तिने त्याच्याकडून म्हणजेच नागराजाकडून आपल्या हातावर तसे वचन घेतले। ते वचन देताना सत्तेश्वरीच्या हातावर वचन चिन्ह निर्माण झाले। त्या वचनाचं प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते। तर दुसरं, तर नागपंचमीला झोका का खेळला जातो? दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागराज हा कुठेच दिसला नाही, तेव्हा ती जंगलात सैरावैरा भटकू लागली। त्याला सगळीकडे शोधायला लागली। तर शोधता शोधता ती झाडाच्या फांद्यावर चढून शोधू लागली। त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात येऊन म्हणजे सत्तेश्वराच्या रूपात येऊन प्रकट होऊन तिला दर्शन दिले। तेव्हा ते आनंदाने झाडाच्या फांद्यावर झोके घेऊ लागले। त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात। त्या दिवशी झोका खेळण्यामागचे अजून एक उद्देश हा असतो की जसा झोका वर जातो तसा तिचा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जातो आणि जसा तिचा झोका खाली येतो तसा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःख दूर होतात किंवा खाली येतात। जर तुम्हाला आवडली असेल ही स्टोरी तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।